4,000ची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका धुळे एसीबीच्या ताब्यात। अधिकाऱ्यांनी लाच घेतली अशा अनेक घटना नेहमीच ऐकायला मिळतात, पण ज्ञानदानाचे काम करणाऱ्या व्यक्तीने असे कृत्य केलेले सहसा कमीच ऐकायला येते। एका मुख्याध्यापिकेने लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। श्रीमती अर्चना बापूराव जगताप अशी या मुख्याध्यापिकेचे नाव आहे। शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोट तालुका सिंदखेडा जिल्हा धुळे यांना तक्रारदार यांच्याकडून 5,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 4,000 रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले असता लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार हे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोट तालुका सिंदखेडा येथे माध्यमिक शिक्षक या पदावर सेवानिवृत्त झाले असून गट विमा योजनेचे मंजूर झालेल्या 1,33,484 रुपये बिल तक्रारदार यांना अदा करण्यासाठी उपकोषागार कार्यालय सिंदखेडा येथे पाठवण्यासाठी श्रीमती अर्चना जगताप मुख्याध्यापिका ह्या 5,000 रुपये लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात दूरध्वनीवर माहिती दिली होती। सदर माहितीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोंडाईचा येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार घेतली होती। सदर तक्रारीची दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान मुख्याध्यापिका अर्चना जगताप यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 4,000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन जिल्हा धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या इंडिया स्टार 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार 1 न्यूज, धुळे।